जय हिंद मित्रांनो. तर नागपूर शहरचा काल पेपर झाला मित्रांनो. तर नागपूर शहरचा पेपर कसा होता? पेपर सोपा होता की अवघड होता? कोणत्या कॅटेगरीसाठी सेफ झोन काय असणार आहे? त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, नागपूर सिटीचा जो पेपर झाला मित्रांनो, तर ऑल महाराष्ट्रातले जे पेपर आहे, या पेपरपेक्षा थोडा वेगळा पेपर आहे मित्रांनो नागपूर सिटीचा. म्हणजे पेपर जास्तचा असा म्हणजे हार्ड लेवल आणि जास्तच मीडियम लेवल आहे. आता बघा मीडियम लेवल, आता नागपूर शहरचा जो पेपर आहे मित्रांनो, तर हा मीडियम लेवल तर नाहीच आहे मित्रांनो. तर हा जो पेपर आहे हा हार्ड लेवल आहे मित्रांनो. तर इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथं फायदा होणार आहे नागपूर सिटीला. तर फायदा कोणाचा होणार आहे इथं? तर बघा, ज्या मुलांचा इथं ग्राउंड कमी आहे आणि ज्या मुलांना लेखीमध्ये जास्त मार्क आलेले आहे, म्हणजे आता आपण मार्क्स सुद्धा पाहिले नाही पोरांचे, पण ज्या मुलांचा सेफ स्कोअर समजा इथं 80 ते 85च्या दरम्यान जरी असला तर त्यांचा इथं चान्सेस आहे, भरपूर चान्सेस आहे त्यांचा इथं. तर बघा, नागपूर सिटीचा जो पेपर आहे हा अवघड पेपर आहे मित्रांनो. अवघडमध्येच हा पेपर मोडते मित्रांनो. तर ह्या पेपरमध्ये जवळपास 85+ मार्क घेणं म्हणजे गंमतचा खेळ नाही मित्रांनो. म्हणजे कमी मुलं या 85+ असणार आहे मित्रांनो ह्या पेपरमध्ये. तर बघा, आपण पुऱ्या ऑल महाराष्ट्राचा जर विचार केला तर नागपूर सिटीचा पेपर हा टफ लेवल आलेला आहे मित्रांनो. तर ह्या टफ लेवलमध्ये कोणत्या मुलांचा फायदा होणार आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी सेफ झोन काय असणार आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आपली नवी माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर बघा मित्रांनो, इथं आहे बऱ्यापैकी इथं जागा आहे, चांगल्या जागा आहे. तर या चांगल्या जागानुसार हा जो पेपर आहे माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रातला सर्वात शेवटला पेपर आहे मित्रांनो. असं मला वाटतं की महाराष्ट्रातला सर्वात जिल्हा परिषदचा शेवटला पेपर हा नागपूर सिटीचा आहे. तर कोणता जर पेपर राहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा मला, म्हणजे जेणेकरून ती सुद्धा माहिती मी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर बघा मित्रांनो, इथं कोणत्या कॅटेगरीसाठी किती सेफ झोन राहणार आहे. तर बघा, इथं माझ्या अंदाजानुसार जर असा विचार केला पेपर पाहता, तर बघा, जे मुलं कॅटेगरीमध्ये आहे म्हणजे SC STमध्ये आहे, तर ज्या मुलांना SC STच्या मुलांना 77 पेपरमध्ये 77 ते 82 दरम्यान जरी मार्क येत असतील, 77 ते 82 दरम्यान जरी मार्क येत असतील, तर ते इथं माझ्या अंदाजानुसार इथं सध्या म्हणजे सेफ आहे. कारण फायनल मार्क आणखी आलेले नाही मित्रांनो. तर आपल्या अंदाजानुसार 77 ते 82 हा एक सेफ आकडा असू शकतो SC आणि STसाठी. SC आणि STसाठी तर 77 ते 82 हा मार्क चांगला आहे मित्रांनो या पेपरमध्ये. तर बघा, याच्यानंतरची त्या कॅटेगरी समजा जवळपास OBC झाली, तर OBCसाठी जर इथं विचार केला तर OBCसाठी जर विचार केला तर इथं मित्र जे लेखीमध्ये मार्क आहे तर 83 ते 85 दरम्यान 83 ते 85 दरम्यानचे विद्यार्थी इथं सेफ आहे मित्रांनो. हे कोणत्या कॅटेगरीमधले? तर OBC कॅटेगरीमधले 83 ते 85 दरम्यानची मुलं जे इथं सेफ झोनमध्ये आहे मित्रांनो इथं विद्यार्थी. तर बघा, याच्यानंतरची जी कॅटेगरी आहे आपली VJ, तर VJ NTB NTC NTD या ज्या कॅटेगरी आहे, तर या कॅटेगरीसाठी सेफ झोन काय? तर बघा मित्रांनो, इथं सेफ झोन ह्या कॅटेगरीसाठी 83 ते 85 असणार आहे मित्रांनो. 83 ते 85 हा सेफ झोन असणार आहे. म्हणजे या एवढे जर तुमचे मार्क येत असतील तर आपल्या अंदाजानुसार तुम्ही कट ऑफमध्ये बसू शकता, असा एक अंदाज आहे. तर बघा, ओपनचं जे मेरिट लागेल, आता बघा ओपनचे मुलं हे कधीच असा विचार करत नाही. जे मुलं ओपनमध्ये जाताना त्यांचा खरंच अभ्यास असते, 100% त्यांचा अभ्यास असते. तर बघा, त्यांचा जो सेफ स्कोअर आहे ओपनसाठी, सेफ स्कोअर जर बघला तर इथं समजा 85+ म्हणजे हा एक सेफ झोन आहे मित्रांनो. हा इथं एकदम सेफ झोन आहे. आता बघा, याच्यानंतरची जी कॅटेगरी आहे SBC, तर SBCचं बघा, इथं SBCच्या मुलांना किती मार्क असू अनिवार्य आहे. म्हणजे SBCचा जर हे मुलगा झाला आपण तर 81 ते 83 हा SBC कॅटेगरीमध्ये एक सेफ झोन आहे मित्रांनो. तर बघा, फायनल मेरिट कशा प्रकारे असू शकते असला अंदाज जर काढला तर पेपरनुसार पेपर हार्ड आहे, त्यामुळे कट ऑफसुद्धा कमी लागेल. आणि ज्या मुलांना इथं ग्राउंडमध्ये कमी मार्क आहे आणि लेखीमध्ये जास्त मार्क आहे, तर त्यांचा इथं 100% फायदा होणार आहे मित्रांनो. तर पेपर हा सोपा न होता मित्रांनो नागपूर सिटीचा. तर बघा, आपल्या अंदाजानुसार जर एखादा कट ऑफ सांगायचा झाला तर कसा लागू शकतो, कोणत्या प्रकारे इथं कट ऑफ लागू शकतो, तर तो तुम्ही बघून घ्या मित्रांनो. तर आपला विषय जर केला म्हणजे ओपनचा जर आपण कट ऑफ धरला मुलांचा, तर आपण या कट ऑफवरती फायनल मेरिटसुद्धा आपण टाकणारच आहे लवकर. म्हणजे मार्क आल्यानंतर आपण फायनल मेरिट लगेच टाकून द्या आपल्या चॅनलवरती. त्याकरता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर बघा, ओपनचा जो कट ऑफ लागू शकतो इथं, तर माझ्या अंदाजानुसार पेपर अवघड होता, त्यामुळे थोडा कट ऑफ कमीच लागेल मित्रांनो. ज्या मुलांना 130 मार्क टोटल होत असेल ना ओपनसाठी, ते सेफ झोन समजा 130 मार्क जरी होत असले तर ते ओपनसाठी तर सेफ आहे. आणि बघा, हे जरी ओपन कॅटेगरीमध्ये 130 समजा एक सेफ झोन झाला, तर याच्यानंतरच्या जे कॅटेगरी आहे VJ NTB NTC NTD, तर या जे मुलांचा जो समजा एक कट ऑफ असा या प्रकारे सुद्धा होत असेल ना, तर
127 जरी होत असेल समजा टोटल, आता मार्कसुद्धा आपण पाहिले नाही तर 127 सुद्धा तुमचा जर मार्क म्हणजे टोटल होत असेल तर तुम्ही एक सेफ झोनमध्ये आहे मित्रांनो. तर ओबीसी कॅटेगरीमध्ये जर विचार केला तर 125 मार्क जरी असले ओबीसी कॅटेगरीमध्ये तर तुम्ही सेफ आहे मित्रांनो इथं. तर बघा त्यानंतरची जी कॅटेगरी आहे SC ST, आता SCचा विचार केला तर इथं 121 मार्क हे सेफ झोन आहे मित्रांनो, 121 मार्क. आणि STचा विचार केला इथं तर STचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तर 118 मार्क हा इथं सेफ झोन आहे. 118 117 हा इथं एक सेफ झोन आहे मित्रांनो. हा अंदाजे असा एक कट ऑफ मानलेला आहे मित्रांनो आपण, असा काही अनिवार्य कट ऑफ नाही आहे हा. तर बघा याच्यानंतरची कॅटेगरी आहे SBC, तर SBCचा इथं कट ऑफ आहे आपल्या अंदाजानुसार 123 ते 124च्या दरम्यान इथं आपला कट ऑफ लागेल मित्रांनो, असा अंदाज आहे. कारण पेपर इथं हार्ड होता, तर पेपर अवघड असल्यामुळे कट ऑफवर थोडा परिणाम होणारच आहे मित्रांनो. आता हे फायनल मार्क आल्यानंतर मी एक फायनल तुमच्यासाठी कट ऑफ टाकणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.